नमस्कार मैत्रिणींनो, प्राजक्ताची फुले या व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आषाढी एकादशी निमित्त तुमच्यासाठी उपवासाची थाळी बनवत आहे. सर्वप्रथम आपण गोड पदार्थ तयार करून घेत आहोत. आपण गोड पदार्थामध्ये भगरीची खीर किंवा वरईच्या तांदळाची खीर ही बनवत आहोत. सर्वप्रथम मी 1 लिटर दूध घेऊन तापवण्यास ठेवले आहे. दूध एकीकडे तापून दुसरीकडे मी बटाट्याचा कुकर लावून घेत आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला उपवासाची भगर घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायची. भिजत ठेवल्यानंतर ती आपल्याला छान कढईत भाजून घ्यायची. भाजताना ती थोडी कढईला लागायला सुरुवात होते. त्यासाठी आपण त्याच्यावरून तूप टाकणार आहोत. तुपावर आपल्याला ही वरई छान गुलाबीसर भाजून घ्यायची आहे. अगदी एकसारखी सुटसुटीत भाजून घ्यायची आपल्याला. गुलाबीसर भाजून झाल्यानंतर आपण ती काढून घेऊ. नंतर आपल्याला ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. मी इथे काजू आणि बदाम घेतलेत कट करून. तुम्ही आणखीन पण ड्रायफ्रुट्स घालू शकता. ते पण आपल्याला तुपावर छान भाजून घ्यायचे गुलाबी. एकीकडे आपलं दूध गरम होतंय. भाजलेली भगर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची. वाटून घेताना लक्षात घ्यायचं आपल्याला की खूप जाडसर आणि खूप बारीक असं नाही ठेवून मीडियम ठेवूनच आपल्याला ती वाटायची. दूध आपलं एकीकडे छान उकळून झालंय. आता ती वाटलेली भगर आपल्याला दुधात घालून घ्यायची. भगर घालून घेतल्यावर ती एकसारखी ढवळून घ्यायची म्हणजे त्याची गुठळी होणार नाही. आणि ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे. एकीकडे आपण केशर घालून दूध ठेवलं होतं ते घालून घ्यायचंय. केशर घातल्याने दुधाला छान आपल्या खिरीला रंग येईल. 1 लिटरला मी ते 1 वाटी साखर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भगर शिजायला अजून 10 ते 15 मिनिटं लागतील. पण आपण ती सारखी ढवळत राहायची, खाली लागणार नाही म्हणून. आणि झाकण ठेवून ती शिजण्यात ठेवून देऊ. 10 ते 15 मिनिटांनंतर बघू शकता आपली खीर जाडसर आणि छान झाली, तयार झाली खीर आपली. आता आपण इकडे दुसरी कढई तापत ठेवली आहे आणि जिरे टाकून घेतोय. आपण उपवासाची बटाट्याची भाजी करतोय. त्यासाठी मिरच्या बारीक कापून घेतल्यात. कढीपत्ता घालणार आहे. जर तुम्ही नसाल घालत उपवासाला कढीपत्ता तर नका घालू. आता उकडून घेतलेले बटाटे कापून घेतलेत आणि ते घालून घेऊया.
बटाटे पण मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. मीठ घालून घेऊया चवीनुसार. लिंबाचा रस घालून घेऊया. साखर घालून घेऊया. बटाट्याची भाजी थोडीशी आंबट गोड छान लागते उपवासाची. आता आपली बटाट्याची भाजी सुद्धा तयार आहे. आता आपण साबुदाणा वड्यासाठी पीठ मळून घेतोय. बटाटे उकडलेले कुस्करून घ्यायचेत आपल्याला. किसून घेऊ शकता किंवा कुस्करून घेऊ शकता. साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता. रात्री भिजत घातल्याने साबुदाणा छान फुलतो, म्हणून आपण रात्रीच भिजत घातला होता. साबुदाणा घेतोय. हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलं होतं आपण, ते घालून घेऊया. तिखट, भाजलेला शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर असावा. मीठ घालून घेऊया चवीनुसार. हे सगळं आपल्याला एकजीव करून छान त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. पीठ मळून आपण बाजूला ठेवून देणार आहोत, म्हणजे ते छान फुलेल. आता इथे आपण खिचडी करून घेणार आहोत. खिचडीसाठी मी कच्चेच बटाटे कापून घेतलेत. बटाटे छान तेलावर फ्राय करून घ्यायचेत. जिरे घालून घेऊया. आपले बटाटे पण छान फ्राय झाले, बघू शकता तुम्ही. त्याच्यात आपण हिरवी मिरचीचं वाटण घालणार आहोत. हिरवी मिरची पण छान तेलावर परतून घ्यायची. आता भिजवलेला साबुदाणा घालून घेऊया. शेंगदाण्याचा कूट, हे पण एकसारखं मिक्स करून घेऊया. आता लिंबाचा रस घालून घेऊया. साखर आणि चवीनुसार मीठ. हे सर्व एकसारखं मिक्स करून घेऊन आपण खिचडीसाठी एक वाफ घेणार आहोत. त्याच्यासाठी ताट ठेवतोय. वाफ घेतल्याने खिचडी मऊ आणि छान होते. बघू शकता आपली खिचडी पण छान तयार आहे. मोकळी आणि सुटसुटीत छान झाली आपली खिचडी. हिचका वगैरे काहीच नाही झालाय. आता आपण वड्यांबरोबर पातळ चटणी करणार आहोत किंवा आमटी म्हणू शकता तुम्ही. त्यासाठी ओलं खोबरं घेतलंय. 3 ते 4 चमचे दही घेतलंय. याचं वाटण तयार करून घेणार आहोत आपण. 10 ते 12 हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, थोडेफार जिरे. हे मिक्सरला आपण जाडसर वाटण तयार करून घेणार आहोत. तूप घालून घेतोय चटणीसाठी. तूप कडकडीत तापलं की जिरे घालून घेऊया. जिरे छान फुलले की आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला तुपावर परतून घ्यायचं आहे.
हे छान परतून घेतलं ना की चव छान येते. आता आपण त्यात उकडलेले बटाटे घालणार आहोत 2 ते 3. ते पण मिक्स करून घ्यायचे आपल्याला वाटणात. मीठ घालून घेऊया आणि पाणी लागेल तसं घालून घ्यायचं. तुम्हाला जसं पाहिजे तसं घट्ट पातळ ठेवू शकता. याला एकसारखं ढवळत राहायचं म्हणजे फुटणार नाही. 2 ते 3 चमचे साखर घालून घ्यायची, कारण आपण दही घातलं होतं ना म्हणून. बघा छान उकळी फुटली आपल्या आमटीला. आता आपली आमटी सुद्धा तयार आहे. इथे मी राजगिऱ्याच्या पुऱ्या करणार आहे. राजगिऱ्याच्या पुऱ्या करण्यासाठी अगदी कोमट पाण्यात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं राजगिऱ्याचं आणि छानशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. आता तेल तापलं की आपली पुरी तळून घेऊया. आपली पुरी सुद्धा तयार आहे. पुरी झाली की आपण साबुदाणे वड्यांची तयारी करून घेऊया. आता वडे बनवून घेतलेत आपण. वडे सुद्धा तळून घेऊया. वडे तळताना काळजी घ्यायची मैत्रिणींनो. कधी कधी वडा फुटू शकतो. वडे सुद्धा लालसर आपल्याला तळून घ्यायचे छान दोन्ही साईडनी. आपले वडे सुद्धा तळून झालेत. वडे काढून घेऊया आपण. आपली उपवासाची थाळी खिचडी, पुरी, बटाट्याची भाजी, साबुदाणे वडे, आमटी, वरईची खीर, बटाट्याचा कीस, लाडू, काकडी आणि ड्रायफ्रुट्स. मैत्रिणींनो, तुम्हाला ही उपवासाची थाळी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आता मी पांडुरंगाची पूजा करून घेते. इतकं छान वातावरण झालं होतं ना, भक्तिमय आणि छान वाटत होतं. आणि देवाला नैवेद्य सुद्धा दाखवून घेतला. तुम्ही ही थाळी नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. धन्यवाद.